मागच्या व्हिडिओमध्ये आपण वारा हा अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरून विद्युत ऊर्जा निर्मिती कशी होते याबद्दलची माहिती पाहिली होती. आता प्रत्येक वेळेला आपण जेव्हा एक अपारंपरिक किंवा पारंपरिक स्रोत वापरून विद्युत ऊर्जा निर्माण कशी होते ते पाहिलं, तेव्हा त्याचे फायदे आणि तोटे नेहमी लक्षात घेतले. आता इथे वारा हा प्रदूषणरहित ऊर्जा स्रोत आहे, यामुळे प्रदूषण होत नाही. फक्त याला मर्यादा आहे, कारण वारा जेव्हा असतो तेव्हाच आपण विद्युत ऊर्जा निर्मिती दाखवू शकतो किंवा करू शकतो. तर हा एक मर्यादित अपारंपरिक स्रोत झाला. यापुढे आपण सौर ऊर्जा वापरून विद्युत निर्मिती कशी होते, सौर ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्माण कशी होते याबद्दलची माहिती बघणार आहोत. आतापर्यंत बघा, आपण प्रत्येक एका वेळेला पारंपरिक स्रोत वापरून विद्युत ऊर्जा निर्मिती दाखवली. सुरुवातीला आपण कोळसा, त्याच्यानंतर अणुऊर्जा, त्याच्यानंतर नैसर्गिक वायू, हे तीनही पारंपरिक स्रोत जेव्हा वापरले तेव्हा काय केलं आपण, त्याच्या आधारे जी औष्णिक ऊर्जा निर्माण होते, उष्णता निर्माण होते, पाण्याची वाफ केली. पाणी उकळण्यासाठी आपल्याला हे सगळे प्राथमिक स्रोत पाहिजे होते आणि मग त्या वाफेच्या आधारे टर्बाईन फिरलं, मग जनरेटर म्हणजे जनित्र काम करतं आणि त्या आधारे विद्युत ऊर्जा निर्मिती होत असते. ठीक आहे. आता इथे दोन प्रकारे आपल्याला सौर ऊर्जेचा वापर करून दोन प्रकारे ऊर्जा निर्मिती दाखवता येणार आहे, विद्युत ऊर्जा निर्माण करता येणार आहे. एक तर सौर ऊर्जेचा सरळ वापर करून विद्युत ऊर्जा निर्मिती होऊ शकते, किंवा त्याचबरोबर सौर ऊर्जेच्या मार्फत औष्णिक ऊर्जा आपण सौर ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेत करणार आहे. त्याच्या आधारे आपण जनरेटर म्हणजेच जनित्र काम करेल आणि त्यापुढे मग विद्युत ऊर्जा निर्माण होईल. तर सौर ऊर्जेमार्फत जी औष्णिक ऊर्जा तयार केली त्या आधारे पाण्याच्या वाफा बनतील, पाणी उकळेल आणि त्या वाफेच्या झोताने टर्बाईनचे पाते फिरतील, त्याला जनरेटर जोडलं राहील आणि मग विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. तर दोन्ही प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येतील. आता बघा, दोन प्रकारे आपण थोडक्यात घेऊ. पहिला प्रकार सौर किरणातील प्रकाश ऊर्जा या सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर, सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सूर्यकिरणामध्ये प्रकाश ऊर्जा असते म्हणून आपण असं लिहितो आहे, सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर. आपण ॲरोनी कमीत कमी लिहिण्याचा प्रयत्न करू, कारण खूप डिस्क्रिप्टिव्ह लेसन आहे ऊर्जेचे. आपण औष्णिक, सगळ्यात पहिल्यांदा आपण डायरेक्ट कसं याचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो, प्रकाश ऊर्जेचं रूपांतर सरळ विद्युत ऊर्जेत करू. आता पहा, या विद्युत ऊर्जेला दिष्ट विद्युत ऊर्जा असं म्हणतात. इंग्रजीत बोलायचं झालं तर याला डीसी करंट म्हणतात. डीसी करंट, डायरेक्ट करंट, डीसीचा अर्थ डायरेक्ट. आता बघा, सूर्यकिरण जे मिळत आहे त्याच्यातली प्रकाश ऊर्जा सरळ आपण विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरतो आहे. पण ही क्रिया केव्हा होऊ शकते? फक्त दिवसा होऊ शकते ही क्रिया, कारण दिवसालाच सूर्यकिरण आपल्याला मिळतात किंवा सौर ऊर्जा दिवसा आपल्याला मुबलक प्रमाणात मिळते. दुसरा एक प्रकार आहे सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जा जी आहे तिचं रूपांतर आपण औष्णिक ऊर्जेत करणार आहे. औष्णिक ऊर्जा बनवणार आहोत. त्या आधारे आपण टर्बाईन
दाखवणार आहे टर्बाईन कसं काम करतं आणि त्या आधारे विद्युत ऊर्जा निर्मिती आपण दाखवणार आहे. ठीक आहे, हा प्रकार आपण प्रत्येक वेळेला आतापर्यंत पाहिला आहे. ही पद्धत आपल्याला माहिती नाही तर याबद्दलची बरोबर माहिती जाणून घेऊया. हा सगळा जो भाग आहे हा विज्ञान भाग 1 मधल्या प्रकरणांवर आधारित आहे, तर आपण याची थोडक्यात माहिती घेऊ. ठीक आहे, तर बघा आता आपण पहिल्या प्रकाराबद्दल थोडक्यात बोलू. आता सगळ्यात आधी याला जे एक माध्यम लागणार आहे, सूर्यकिरणातली जी सौर ऊर्जा आहे किंवा सूर्यकिरणातली प्रकाश ऊर्जा आपल्याला एकत्र एकवटण्यासाठी आपल्याला लागणार आहे सौर घट. सौर घट त्याला इंग्रजीत आपण सोलर सेल म्हणतो. सोलर सेल. सोलर सेल कशाचा बनला असतो? सिलिकॉन नावाच्या सेमी कंडक्टरनी, म्हणजे अर्धवाहक आहे हा, म्हणजे अर्धवट विद्युत ऊर्जा एकदम वेगाने वाहून नेत नाही, याला अर्धवाहक म्हणतात. सिलिकॉन. सिलिकॉन. सिलिकॉन धातूमध्ये पण येत नाही, अधातू मध्ये पण येत नाही, हा धातू सदृश्य मध्ये येतो. धातू सदृश्य पदार्थ आहे हा. तर धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणून सिलिकॉनला, आणि याला आपण मराठीमध्ये याला अर्धवाहक म्हणतात. सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर असं याला आपण सेमी कंडक्टर किंवा अर्धवाहक म्हणून आपण याला ओळखतो. आता याबद्दलची थोडी वरवर माहिती जाणून घेऊया. समजा हा विद्युत घट आहे, सौर घट आहे. सपोज हा सौर घट आहे. तर घट म्हटल्यानंतर आपण कोरडा विद्युत घट, मराठीत 8व्या वर्गात कोरडा विद्युत घट म्हणजे त्याला आपण सेल म्हणतो, ट्राय सेल, याबद्दलची माहिती पाहिली आहे. तर सौर विद्युत घट तसाच, आता घट म्हटल्यानंतर मी तसाच काढते, पण याला थोड्या वेळासाठी आपण हा सौर घट आहे असं समजू. सौर घट आहे. तर या बाबतीत बघा, याचं एक थोडासा एरिया किंवा थोडं क्षेत्रफळ, एक चौरस क्षेत्रफळ घेतला समजा, ह्याच्यातला इतका एरिया जो आहे, मी याला डार्क आहे, तो जो एरिया आहे तो सुद्धा, आणि त्याच्यापेक्षा जर जास्त एरिया हा अजून, हाच सौरघट, एकाच सौरघटाबद्दल बोलतो आहे. तर एका आकृतीमध्ये मी सौरघटातील एक चौरस क्षेत्रफळ घेतलाय आणि इथे संपूर्ण क्षेत्रफळाबद्दल आपण बोलू. तर या एवढ्याशा क्षेत्रफळातून आपल्याला 0.5 व्होल्ट एवढं विभवांतर मिळते. आणि विद्युत ऊर्जा किती मिळते? अंदाजे 3 मिली एम्पियर एवढी विद्युत ऊर्जा नाही, विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट म्हणतो आपण. त्याचबरोबर असाच घट घेतला, त्याचा संपूर्ण एरिया किंवा त्याचं संपूर्ण क्षेत्रफळ गृहीत धरलं, तर याच्यापासून आपल्याला विभवांतर एवढंच मिळणार आहे, एवढंच विभवांतर. पण विद्युत धारा मात्र अंदाजे या क्षेत्रफळातून आपल्याला विद्युत धारा किती मिळेल अंदाजे, हे विभवांतराबद्दल बोलतो आहे. विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट बद्दल बोलतो आहे. 3000 मिली एम्पियर म्हणजेच 3 एम्पियर एवढी विद्युत धारा आपल्याला मिळते. आता हे थोडक्यात वरवर आपण ह्या गोष्टी पुस्तकात आपल्या दिलेल्या आहे म्हणून आपण ह्या घेतोय. म्हणजे थोडक्यात क्षेत्रफळ वाढलं की विद्युत धारा तर वाढत आहे, पण विभवांतर मात्र तेवढंच राहत आहे. तर विभवांतर हे क्षेत्रफळावर अवलंबून नाही असं म्हणू आपण. विभवांतर क्षेत्रफळावर अवलंबून नसते. ही सौर घटाच्या बाबतीतली माहिती आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कोणी विचारणार नाही, फक्त तुम्हाला जर या प्रकल्पाची आकृती आली तर हा प्रकल्प कुठला प्रकल्प आहे
ह्यात काय होत आहे, आकृती कशाची आहे, आणि जसं मी ऊर्जा रूपांतरण किंवा विविध टप्पे म्हटलं आकृतीचे, ते विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे. तर ह्या बरोबर आपण या सौर घटाच्या क्षेत्रफळामुळे विभवांतर किती मिळते, कमी क्षेत्रफळ असेल आणि क्षेत्रफळ वाढलं तरी विभवांतर मात्र सारखं, फक्त विद्युतधारेची मात्र कमी जास्त हो, असं विद्युतधारा मात्र त्यातून एवढं क्षेत्रफळ असेल तर विद्युतधारा जास्त वाहील, कमी क्षेत्रफळ असेल तर विद्युतधारा कमी वाहील. तर या छोट्या छोट्या गोष्टी याबद्दलच्या दिलेल्या आहेत. आपण आता हे 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. सौर घटाची जोडणी कशी असते, एकसर जोडणी आणि समांतर जोडणी बद्दलची माहिती बघू आपण. हा सुद्धा विज्ञान भाग 1 साठी रिलेटेड मुद्दा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही विज्ञान 1 मध्ये जास्त डिटेलमध्ये शिकता. तर सौर घटांच्या जोडणीबद्दल सुद्धा दिलेलं आहे. सौर घटांची जोडणी बघू आता आपण. सौर घटांची जोडणी. आता विद्युत घटांची पण आपण आपल्या कोरड्या विद्युत घटाची पण आपण समांतर आणि एकसर जोडणी 8व्या वर्गात एकसर जोडणीने मग विभवांतर कसं आपण काढतो, समांतर जोडणी असेल घटांची तर काय होते हे आपण 8वीत बऱ्याच कमी अंशी पाहिलं आहे, 9वीत थोड्या जास्त प्रमाणात पाहिलं आहे. इथे पण दिलेलं आहे. त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर बघा, विद्युत घटांची जर एकसर जोडणी असेल, समजा आपण एकसर जोडणीचा विचार करू. विद्युत घट असे जोडले आहे. समजा एकसर म्हणजे एका रांगेत. हा एक सौर घट, सॉरी मी विद्युत घट बोलत आहे. आपण सौर घटाची माहिती बघतोय तर सौर घट म्हणा. हा एक सौर घट, हा दुसरा सौर घट. आता हे एका वायरनी, विद्युत वाहक तारेनी जोडले आहे. तर पहा काय होतं, याचं विभवांतर V1 म्हणू आपण आणि हे V2 म्हणू. तर जेव्हा सौर घटांची एकसर जोडणी होते किंवा एकसर जोडणी आपण करतो तेव्हा काय होतं बघा, तेव्हा हे जे विभवांतर आहे याची बेरीज होते. म्हणून V1 अधिक V2 हे V असं गृहीत धरलं जातं. V बरोबर V1 अधिक V2. पण याच्यातून जी विद्युतधारा मात्र वाहते, विद्युतधारा इलेक्ट्रिक करंट म्हणतो आपण, विद्युतधारा जी वाहते तिची मात्र बेरीज होत नाही. म्हणजे इथे डायव्हर्ट झालेली विद्युतधारा I1 आणि इकडे प्रोव्हाइड झालेली, इकडे गेलेली विद्युतधारा I2, I बरोबर I1 अधिक I2 असं कधीच होत नाही. तर हे लक्षात ठेवायचं. V म्हणजे विभवांतराची बेरीज होते, पण I बरोबर I1 अधिक I2 अशी बेरीज होत नाही, एकूण होत नाही. ठीक आहे. थोडक्यात तुम्हाला समजावा म्हणून लिहून देते. ही आहे एकसर जोडणी. एकसर जोडणी. आता आपण समांतर जोडणी विषयी बघू. आता बघा, समांतर जोडणीमध्ये काय होतं, हे विद्युत घट आता सारखे असे एकत्र एका पुढे एक असे जोडलेले होते किंवा एका रांगेत जोडले होते. आता विद्युत घट आपण हा एक सौर घट, अजून मी तेच बोलते, सौर घट. हा एक सौर घट आणि हा एक सौर घट. हा विद्युत वाहक तारेने आपण जोडतो आहे, याच्यातून करंट वाहू देतो आहे. तर आता इथे बघा, या सौर घटाचं विभवांतर V1, ह्याचं V2, याच्यातून वाहणारी विद्युतधारा I1 आणि इकडे डायव्हर्ट झाली ती I2. इथे काय होतं, V जसच्या तसंच राहतं. V बरोबर V1 अधिक V2 होत नाही, पण विद्युत धारेची मात्र बेरीज होते. I इज इक्वल टू I1 प्लस I2. समांतर आणि एकसर जोडणीविषयी तुम्ही आधी पण शिकलेले असाल 9व्या वर्गात.
तर अशा रीतीने ज्या पद्धतीने आपण सौर घटांची जोडणी करतो आहोत त्या पद्धतीने आपण पाहिजे तसं विभवांतर, जसं पाहिजे तसं विभवांतर आणि विद्युतधारा, विभवांतर आणि विद्युत धारा आवश्यक तशी किंवा आवश्यक असेल तेवढी विभवांतर आणि विद्युतधारा मिळवू शकतो. ठीक आहे ना. यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जोडणीमुळे असं होऊ शकतं. आता पुढे जाऊ. आता ह्या सगळ्या गोष्टी जनरल म्हणून आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. पुढे जाऊन एक सौरघट, त्याच्यापासून एकापेक्षा जास्त सौरघट घेतले आपण तर त्याला काय म्हणतो, याबद्दलचे विविध नावं, सौरघटच आहेत त्याच्यात पण त्याची संख्या वाढल्यामुळे त्यांना नावं कशी देतो आपण ते बघून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा एक सौरघट काढते. हा एक सौरघट समजा, सौरघट. ठीक आहे. एकापेक्षा जास्त सौरघट. आता पहा मी सरळ सरळ आकृत्या महत्वाच्या नाहीये आपल्याला. हा एक सौरघट, असे अनेक, हा एक सौरघट, हा एक सौरघट, हा एक सौरघट आणि हा एक सौरघट. जेव्हा एकत्र जोडतो याला 1 2 3 4 सौरघट जेव्हा आपण एकत्र जोडतो तेव्हा याला आपण सौर पॅनेल असं म्हणतो. सौर पॅनेल. पुढे जाऊन असा एक सौर पॅनेल, असा एक सौर पॅनेल. एकापेक्षा जास्त सौर पॅनेल एकत्र जेव्हा जोडू आपण, किंवा आपण या आकृतीला जरा मी उभं काढते म्हणजे थोडंसं नीट समजेल किंवा पद्धतशीर वाटेल ते. हा सौरघट मी असा आडवा काढला. हा एक सौरघट, सौरघट तसंही काढलं तरी चालेल, काही हरकत नाही. तर असे अनेक सौरघट एकमेकांना जोडले आहे. हा आहे एक सौर पॅनेल. त्यानंतर असा एक पॅनल, अजून एक पॅनल, असे एकापेक्षा जास्त सौर पॅनल. आता मी या एकाला असं सरळ दाखवते. हे एक सौर पॅनल, त्यानंतर दुसरं एक सौर पॅनल ज्याच्यामध्ये अनेक विद्युत घट आहेत असं आपण समजू. हे विद्युत घट, सॉरी सौर घट. एकापेक्षा जास्त सौर घट म्हणू आपण याला. हा एक सौर घट, हा दुसरा सौर घट, हा तिसरा सौर घट, हा चौथा. अशा रीतीने एकापेक्षा जास्त सौर घट पासून एक स्ट्रिंग तयार होते, याला आपण स्ट्रिंग म्हणू. हा एक सौर पॅनेल, एक सौर घट, एकापेक्षा जास्त सौर घट असेल तर सौर पॅनल, एकापेक्षा जास्त पॅनल्स असतील तर एक स्ट्रिंग, एक स्ट्रिंग म्हणू. आणि अशा एकापेक्षा ही संपूर्ण एक स्ट्रिंग, आता ही एकमेकांना इथे जोडली असं समजू आपण. ही स्ट्रिंग, सगळे सौर पॅनल एकत्र जोडले त्याला स्ट्रिंग म्हणतो. आता ही एक पूर्ण स्ट्रिंग तयार झाली. अशी एक स्ट्रिंग, दुसरी एक स्ट्रिंग, ही एक स्ट्रिंग, ही एक स्ट्रिंग, ही संपूर्ण एक स्ट्रिंग म्हणू आपण. ही एक संपूर्ण स्ट्रिंग आहे, ही आपण इथे काढली समजा. इथे आणखीन एक स्ट्रिंग ज्याच्यामध्ये अनेक सौर पॅनल आहेत. एका सौर पॅनल मध्ये अनेक विद्युत घट असतात. समजून घ्या. हे फक्त आपल्याला ओरली महत्वाचं आहे, आपल्याला समजलं पाहिजे. बाकी एक्झाम मध्ये स्ट्रिंग म्हणजे काय असं जनरली तर विचारलं जाणार नाही, तरी पण लक्षात असू दे. तर असे पॅनल्सनी बनलेली ही एक स्ट्रिंग,
हे पॅनल जुडल्यामुळे ही स्ट्रिंग तयार झाली. तर या एकापेक्षा जास्त स्ट्रिंग जेव्हा आपण एकत्र अशा जोडतो, ही एक स्ट्रिंग झाली, ही एक स्ट्रिंग झाली, आपण याची जोडणी जेव्हा करतो तेव्हा काय होतं, याच्यापासून एक ॲरे बनतो, सौर ॲरे. एकत्र आपण जोडूया. तर अशा रीतीने हे डायग्रामॅटिक तुम्ही लक्षात ठेवायचं किंवा नावं लक्षात ठेवले तरी चालेल. याला ॲरे म्हणजे असं लक्षात ठेवा, सौर गट एकापेक्षा जास्त सौर गटांपासून सौर पॅनेल, त्यानंतर एकापेक्षा जास्त पॅनेल एकत्र जोडले तर एक स्ट्रिंग, त्यानंतर एकापेक्षा जास्त स्ट्रिंग्स एकत्र जोडले असतील तर एक ॲरे. असा क्रम लक्षात ठेवा, कदाचित विचारलं गेलं तर आलं पाहिजे. आता आपण जे दोन प्रकार बघितले होते, एकतर सूर्यकिरणातली प्रकाश ऊर्जा सरळ सरळ जनित्र न वापरता विद्युत ऊर्जेत रूपांतरित करणे, त्याला आपण DC करंट म्हटलं होतं. त्याचबरोबर आपल्याला सौर ऊर्जेतील जे प्रकाश सौर ऊर्जेमार्फत जे प्रकाश किरण मिळतात त्यातली प्रकाश ऊर्जा आपल्याला जनरेटर मार्फत विद्युत ऊर्जेत रूपांतरित करता येते. त्याबद्दलची थोडीशी माहिती बघू. तर बघा, यापुढे जाऊन ही जी माहिती आहे एसीचं DC करंट किंवा दिष्ट विद्युत ऊर्जा जी म्हटली आपण, तिला आपल्याला AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट मध्ये, AC करंट मध्ये रूपांतरित करण्याची का गरज आहे. पहा, जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे दिवसभर तोपर्यंत आपल्याला DC करंट मार्फत आपल्याला विद्युत ऊर्जा निर्मिती किंवा ती पूर्ण उष्णता सरळ सरळ रूपांतरित करून वापरता येईल, पण हे दिवसाला होईल. ठीक आहे. पण मग ही ऊर्जा जर साठवून ठेवायची आहे, ही ऊर्जा साठवायची आहे. कोणती ऊर्जा? सौर ऊर्जा. सौर ऊर्जेतील प्रकाश ऊर्जा, जी प्रकाश किरणातील प्रकाश ऊर्जा वापरायची आहे नंतर, तर साठवून कशी ठेवायची, त्यासाठी आपल्याला आपले जे कोरडे विद्युत गट आहे, याला सेल म्हणतो आपण, ते सेल घेणे किंवा त्याच्याने बनलेली बॅटरी घेणे एक, आणि त्याच्यामध्ये ती साठवून ठेवता येईल आपल्याला. तर बघा, जोपर्यंत प्रकाश आहे दिवसा, आता या प्रकल्पातील विविध टप्पे बघणार आहे. सगळ्यात आधी आपण सौर गट आपण वापरणार आहे, सोलर सेल वापरणार आहे म्हणून सौर गट. त्याच्या आधारे सौर गटा निर्मित आपण त्याद्वारे मिळालेली जी प्रकाश ऊर्जा एकत्रित केली आणि कुठे साठवून ठेवली? विद्युत घटामध्ये, कोरड्या घटामध्ये साठवून ठेवली. त्यानंतर या कोरड्या घटांमध्ये किंवा बॅटरीमध्ये साठवलेली ऊर्जा आता आपल्याला वापरायची आहे, तर आपल्याला काय पाहिजे त्यासाठी? ही सरळ सरळ इथे सरळ सरळ यांनी जी ऊर्जा शोषली आहे किंवा याच्यात एकवटली आहे, याला आपण DC करंट म्हणतो, दिष्ट ऊर्जा म्हणतो. त्याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला, तर त्याला आपल्याला इन्व्हर्टर लागणार आहे. तर त्यासाठी नेक्स्ट टप्पा आहे इन्व्हर्टर, आणि त्यापासून AC वर चालणारी उपकरणे म्हणू आपण. म्हणजे थोडक्यात काय, आपण इन्व्हर्टर का वापरतो आहे? कारण दिवसभर सूर्यप्रकाश नसणार आहे, तर तो सूर्यप्रकाश आपण विद्युत घटांमध्ये साठवला, सौर घटांमार्फत त्याला विद्युत घटांमध्ये साठवला बॅटरी या माध्यमाने. मग ती पूर्ण ऊर्जा वापरायची आहे, ती विद्युत ऊर्जा वापरायची आहे. हा झाला डायरेक्ट करंट याच्या मार्फत मिळालेला, तर त्यासाठी लागत आहे आपल्याला इन्व्हर्टर. आणि मग या AC म्हणजेच तुमच्या पुस्तकामध्ये याला
त्यावरती ऊर्जा असं म्हटलं आहे, विद्युत ऊर्जा. दिष्टला, डीसीला दिष्ट ऊर्जा. दिष्ट म्हणजे दिसणारी, डिरेक्ट. तर ही आपण इथून जी आपल्याला मिळाली ती दिष्ट ऊर्जा. ठीक आहे. तर अशा रीतीने असं कन्व्हर्शन होतं आणि इन्व्हर्टर मार्फत एसी मध्ये कन्व्हर्शन होऊन, एसी करंटमध्ये कन्व्हर्शन होऊन आपण वेगवेगळे उपकरणं रात्रीच्या वेळी चालवू शकतो किंवा वेगवेगळे उपकरणं चालतात यामार्फत. आता आकृतीतले विविध टप्पे तर झाले. आता अशी आकृती देऊन राहील, वेगवेगळे ॲरेज देऊन राहतील, ते एकमेकांना कनेक्ट राहतील. आकृती कशाची आहे ओळखा आणि हा प्रकल्प कोणता आहे असे प्रश्न असू शकतात. अशा रीतीने इथे आहे ट्रान्सफॉर्मर एक आहे. असे हे एकत्र जोडलेले आहेत सगळे ॲरेज. आणि इथे दाखवलं आहे ट्रान्सफॉर्मर, इन्व्हर्टर आणि ट्रान्सफॉर्मर इथे दाखवलेलं आहे. आकृती कोणी विचारणार नाही, आपण जस्ट आता आपल्या पुस्तकात सगळं देऊन आहे आणि हा वाचायला नकोसा वाटणारा भाग आहे. इन्व्हर्टर दाखवलेला आहे. इन्व्हर्टर व ट्रान्सफॉर्मर आणि मग इकडे पॉवर ग्रिड दाखवलेला आहे, म्हणजे विद्युत ऊर्जा निर्मिती. पॉवर ग्रिड अशा तऱ्हेने, जे पॉवर ग्रिड आपण जनरली पाहतो इकडे, जिथे विद्युत ऊर्जा निर्मिती होत असते तिथे पॉवर ग्रिड जागोजागी असलेले आणि यामार्फत विद्युत धारा सगळीकडे पोहोचवली जाते. असे पॉवर ग्रिड दाखवले, एका बाजूला एक, काही अंतराने. तर अशा रीतीने ही सरळ सरळ ऊर्जा आपल्याला जेव्हा वापरायची आहे तेव्हा एसीचं कन्व्हर्शन डीसीमध्ये करून, डीसी करंटमध्ये करून आपण ही वापरतो. दुसरा काय प्रकार आहे, सरळ सरळ जेव्हा आपल्याला असं मेकॅनिझम नको आहे तर आपण या ऊर्जेचं रूपांतरण, दुसरा प्रकार जो आपण बघितलं, सौर ऊर्जा घेतो आहे आपण आणि त्यानंतर त्याच्या आधारे औष्णिक ऊर्जा रूपांतरण दाखवतो आहे. औष्णिक ऊर्जेमध्ये सौर ऊर्जेतील प्रकाश किरणांचं रूपांतरण दाखवतो आहे. त्यानंतर आपण टर्बाईन चालवताना दाखवतो आहे आणि मग जनरेटर चालताना दाखवतो आहे. तर तसंही आपल्याला हा दुसरा प्रकार आहे. तर यामध्ये सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जा, त्यानंतर त्याचं रूपांतर औष्णिक ऊर्जेत, त्यानंतर टर्बाईन आणि त्यानंतर जनित्र आणि मग विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जा. तर त्यासाठी आता छोटे छोटे टप्पे आकृतीत दिले आहेत, ते थोडक्यात बघू. तर बघा इथे असं एका नळीतून पाणी वाहताना दिसतंय. इथे तेवढं समजून सांगते तुम्हाला. पाणी या दिशेने आलं आहे, इकडे पाणी म्हटलं आहे, दुसरीकडे वाफ लिहिलेलं आहे, दुसरीकडे लिहिलं आहे वाफ. तर मग आता हे पाणी उकळलं म्हणूनच इकडे वाफ तयार झाली. यासाठी इथे एक प्लेट किंवा एक पत्रा लावला आहे, त्याला सौर परावर्तक म्हटलंय. याला परावर्तक असं म्हटलंय, म्हणजे सौर ऊर्जा जी सूर्यकिरण आहे ते यावर पडले आणि ते परावर्तित झाले म्हणून सौर परावर्तक म्हटलं आहे. आता ही सौर ऊर्जा आहे
याच्यावर पडली, सौरकिरण पडले, परावर्तित झाली, या इथे ती शोषली गेली. हा जो पाईप आहे किंवा जी नळी आहे जिथून पाणी चाललं आहे, वाहत आहे, इथे ती शोषली गेली, ऍब्झॉर्ब झाली. त्याच्यामुळे पाणी झालं गरम, उष्ण झालं, म्हणून याला शोषक म्हटलंय. या भागाला शोषक. ही पूर्ण उष्णता, सूर्यातील उष्णता परावर्तित झाली आणि ती या नळीने शोषली, म्हणून इकडे वाफ तयार झाली. आता ही वाफ आपल्याला टर्बाईन चालवायला कामी पडणार आहे. म्हणून नेक्स्ट आपण त्याच्याशी रिलेटेडच आहे बघा. नेक्स्ट इथे असे याच आकृतीशी संबंधित दुसरी आकृती. तर इथे 2-3 परावर्तक दाखवले आहेत. सौर परावर्तक हे आहेत. जे पत्रे घेतले होते त्यांना सौर परावर्तक आपण म्हटलेलं होतं. हे तीनही एकमेकांशी जोडलेले असे सौर परावर्तक आपल्याला घ्यायचे आहे, जे सौर ऊर्जा याच्यावर पडल्यावर ती परावर्तित करतील आणि मग ती शोषली जाईल. मग इथे वायरची जोडणी आहे, तीनही विद्युतवाहक तारेशी जोडलेले आहे. मग पुढे काय होतं बघा. हे तिघेही सौर परावर्तक, सौर परावर्तक. हे सर्किट पहा इकडे पूर्ण होत आहे. हे तीनही विद्युतवाहक तारेशी जोडलेले आहे आणि लाल रंगाची जी तार आहे ती समजून द्यायची की इथे उष्णता मिळत आहे आणि उष्णतेची इथे पाण्याला उष्णता मिळत आहे, पाण्याची वाफ झाली आहे. ही सगळी उष्णता निर्मितीसाठी केलेलं माध्यम, इथे वाफ दाखवली आहे. वाफेच्या आधारे फिरणारं टर्बाईन आणि जनरेटर दाखवलेलं आहे बघा. इथे टर्बाईन, इथे जनरेटर, जनित्र आणि टर्बाईन. मग इथे पाण्याची झाली वाफ, पण ती वाफ इथे जिथे कुठे पाणी आपल्याला मिळेल, आपण आता पाण्याचा स्रोत इकडे नळी मार्फत एका पाईप मार्फत दाखवला, तर तो आपल्याला इथे दाखवता येत नाही. पण पूर्ण मेकॅनिझम, पूर्ण क्रिया कशी आहे, प्रकल्प कसा चालतो ते बघा. आता इथे कूलिंग टावर आहे, संगणन कक्ष आहे एक, आणि याला रिलेटेड इथे कूलिंग टावर, जे आपण आतापर्यंत बघितलेले होते कूलिंग टावर्स. इथे वाफा थंड होतात, याला कूलिंग टावर. आणि हा आहे संगणन कक्ष, म्हणजे वाफा थंड करण्याचा कक्ष. आणि असं थंड झालेलं पाणी, पाण्याच्या झाल्या वाफा, वाफ वापरली गेली, ती थंड झाली आणि ती परत आपल्याला या मार्फत थोडंसं पहा. हे जे सौर परावर्तक आहे हे असे इथून यांची जोडणी इकडे न्यायची आणि मग पाण्याच्या वाफा, परावर्तकाने शोषलेली ऊर्जा, त्याद्वारे पाणी तापलं, त्याच्या वाफा बनल्या, ते वापरलं गेलं आणि आता इथे मी लिहिते पाणी. संगणनामुळे वाफेचं पाणी झालं आणि अशा रीतीने अजून आपल्याला जे पाणी वापरलं गेलं ते पाणी मिळालं. अशा तऱ्हेने हे सगळं मेकॅनिझम चालतं, हा प्रकल्प चालतो. तर दिष्ट ऊर्जा वापरू नये आणि सूर्यकिरणांच्या औष्णिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करण्यासाठी आपण टर्बाईन आणि जनरेटर वापरून सुद्धा हा प्रकल्प चालवू शकतो. तर इथे आपले पूर्ण पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी कसे कामी पडतात ही सगळी माहिती आपण, ही संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. इथे हा लेसन संपतो. माय गुडनेस. आता या सगळ्या प्रकल्पाच्या आधारे आपण प्रकल्पातील टप्पे शब्दरूपात लिहू. तर आता बघा, हे सगळं शब्दरूपात आपल्याला लिहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण परावर्तक, त्याच्या मार्फत हा शोषक, मग टर्बाईन आणि मग जनित्र आणि मग विद्युत ऊर्जा कशी तयार होते
ते बघणार आहे. तर आपण स्वतःच्या मताने टप्पे लिहिले तरी चालेल. बघा आता विविध टप्पे. सूर्यप्रकाशातील प्रकाश सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी आपण काय वापरलं होतं, वेगवेगळे परावर्तक वापरले होते. तर तेच लिहू आपण. सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक. एकत्रित झालेला सूर्यप्रकाश शोषण्यासाठी शोषक. स्वतःच्या मताने नुसतं हे लिहिलं, तुम्हाला जे आठवतं परावर्तक, शोषक आपले शब्द मांडले तरी चालेल. शोषक काय करतो, उष्णता शोषतो आणि पाण्याचं रूपांतर वाफेत करतो. वाफेवर चालणारे टर्बाईन. त्याचबरोबर वाफेवर चालणारे टर्बाईन, त्यानंतर जनित्र आणि मग विद्युत ऊर्जा. जनित्र आणि विद्युत ऊर्जा. मगासचे जे टप्पे होते ते आपण सरळ ऊर्जा, जी सौर ऊर्जा आहे ती विद्युत घटांमध्ये एकत्रित करून त्याला इन्व्हर्टर मार्फत कन्वर्ट केलं, तो पहिल्या प्रकारे. आणि दुसरा प्रकार. तर इथे सर्वच अपारंपरिक आणि पारंपरिक ऊर्जा स्रोत वापरून आपण विद्युत ऊर्जा निर्मिती कशी होते ते संपूर्ण प्रकल्प पाहिले, त्याची माहिती पाहिली. ऊर्जा रूपांतरणाला जास्त महत्त्व आहे. आता हा एवढा मोठा भाग आहे, याच्यात काय विचारलं जाईल, एक तर ते कन्व्हर्शन, एकापेक्षा जास्त घट जेव्हा एकत्र येतात तेव्हा पॅनल बनतं, मग स्ट्रिंग बनतं, मग ॲरे, हे लक्षात ठेवावं लागेल. त्याचबरोबर असा प्लांट असेल तर आकृती, मग ती एक सोलर प्लेट असेल, एक जो ॲरे असेल, हे काय आहे किंवा हे चिन्ह काय दर्शवतं, असं जर चिन्ह असेल, हे चिन्ह असेल आणि अशी एक प्लेट काढलेली आहे, तर सौर ऊर्जेची कास धरा, सौर ऊर्जेचा वापर करा. एका मार्गाचे प्रश्न